नमस्कार मित्रांनो, आज आपण गणितातील वजाबाकीची संकल्पना कलेच्या माध्यमातून पाहणार आहोत. वजाबाकी म्हणजे काय? कमी करणे किंवा काढून टाकणे. एखाद्या संख्येतून दुसरी संख्या वजा करणे म्हणजेच वजाबाकी. हे आहे वजाबाकीचं चिन्ह. हे चिन्ह आपल्याला सूचित करते की काहीतरी वजा करायचं आहे, काढून टाकायचं आहे. चला तर मग आपण कलेच्या माध्यमातून वजाबाकी कशी करायची ते शिकूया. मी एक कागद घेतलाय. आता या कागदावर मी छान हसरे फुगे काढणार आहे. चित्रकला म्हणजे मुलांच्या आवडीचा विषय आणि फुगे अगदी काढायला सोपे आणि छान हसरे फुगे आहेत आपल्याकडे. किती बरे फुगे काढणार मी? माझ्यासोबत तुम्ही मोजा. 1 2 3 4 5 आणि हा छोटा 6. आता मी कागदावर 1 2 3 4 5 आणि 6 फुगे काढली आहेत. आता समजा या 6 फुग्यांपैकी हे 2 फुगे फुटले. हा एक फुगा फुटलेला आहे आणि हा एक फुगा फुटलेला आहे. आता किती फुगे शिल्लक राहिले? 1 2 3 आणि 4. म्हणजे आधी इथे 6 फुगे होते. त्या 6 फुग्यांपैकी हे 2 फुगे फुटले. मग आता माझ्याकडे 1 2 3 4 फुगे शिल्लक राहिले आहेत. आता उदाहरणाच्या स्वरूपामध्ये वजाबाकीचं चिन्ह वापरून 6 वजा 2 बरोबर 4 अशा प्रकारे याची मांडणी करतात. आता आपण दुसऱ्या चित्राच्या साहाय्याने वजाबाकीची क्रिया समजून घेऊया. आता यावर मी काही फुलपाखरांचे चित्र काढणार आहे. किती चित्र काढणार आहे बघा. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. मी यावर 8 फुलपाखरं काढले. आता या 8 पैकी 3 फुलपाखरं उडाली. म्हणजे 1 2 3 ही 3 फुलपाखरे आपली उडून गेली. उडून गेली म्हणजे काय झालं? तर ही फुलपाखरे आपली कमी झाली. बघा आता ही उडताय. ही फुलपाखरे आपली उडाली. तर आता आपल्याजवळ किती फुलपाखरे शिल्लक राहिली? परत मोजूया. 1 2 3 4 आणि 5. याची मांडणी 8 वजा 3 बरोबर 5 अशा प्रकारे उदाहरणाच्या स्वरूपामध्ये आपल्याला करता येते. तर मित्रांनो, आता आपण पाहिलं की कलेच्या म्हणजे चित्रकलेच्या माध्यमातून 0 ते 9 पर्यंतच्या संख्यांची वजाबाकी कशा प्रकारे करता येते. तर कोणतेही चित्र वापरून, मग ते फुगे असो, फुलपाखरे असो, चेंडू असो, सफरचंद असो, कुठलेही चित्र वापरून आपण वजाबाकीचा सराव करून घेऊ शकतो. तर पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत तुमच्या आवडीचे चित्र काढून वजाबाकीचा सराव करून घेऊ शकता. धन्यवाद.